नेमका म्हणजे 1200 पानांचा हा निकाल असल्याचं कळतंय। काय नेमकी प्रक्रिया असणार आहे या निकाल वाचनाची? 6 वेगवेगळ्या विभागामध्ये हे सगळं विभागलं गेलं होतं असं सुद्धा कळतंय। बरोबर यामिनी, ज्या प्रकारची सुनवाई झाली आहे त्यानुसार जी माहिती विधिमंडळाकडून आपल्याला प्राप्त झाली त्यानुसार हा जो रिपोर्ट असेल, हे जे निकालपत्र असेल ते तब्बल 1200 पानांचं असेल। कारण सगळी सुनावणी, तपासण्या असतील, उलट साक्षी असतील, दोन्ही गटाच्या आमदारांकडून देण्यात आलेले जबाब असतील, या सगळ्याचा यामध्ये समावेश असेल। मात्र मुख्यत्वे जेव्हा निकालाचं कुठलंही वाचन होतं तेव्हा त्यातले ब्रीफ समरी जी असते ती वाचून दाखवली जाते। त्याप्रमाणे ते 6 विभाग नेमके कुठले याबाबत जरी स्पष्टता नसली तरी सुद्धा मुख्य काही मुद्द्यांचं वाचन विधानसभा अध्यक्ष करतील। त्यानंतर कदाचित यावेळेला दोन्ही गटाचे प्रतिनिधी देखील उपस्थित असतील। त्यानंतर त्या निकालाची प्रत, 1200 पानांचं जे निकालपत्र आहे त्याची प्रत दोन्ही गटाच्या सदस्यांना दिली जाईल आणि मग नंतर या सगळ्या प्रकरणामध्ये जी कायदेशीर कारवाई, जो कुठला गट अपात्र होईल किंवा ज्या कुठल्या गटाला सर्वोच्च न्यायालयात जायचं असेल तो गट पुढील कारवाईसाठी मोकळा असेल। यामिनी अगदी ओम, तुम्ही असं सोबत राहा।